एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, AC सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात सुसूत्रता यावी या उद्देशानं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जानेवारी महिन्यापासून सुरू केलेल्या जनता दरबार उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय विभागाशी संबंधित तक्रारी अर्ज थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतात. काल 3 ऑगस्ट रोजी झालेल्या जनता दरबारात एकूण 293 तक्रारी दाखल झाल्यात. यामध्ये महसूल विभागाच्या तक्रारी सर्वाधिक असल्याचं समोर आलं. या विभागाला आवश्यक त्या सूचना आमदार पाचपुते यांनी दिल्या. महत्त्वाचं म्हणजे मागील जनता दरबारात मांडलेल्या तक्रारींची पुन्हा पुनरावृत्ती होत नसून नागरिक नव्या तक्रारी घेऊन उपस्थित राहत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजात सकारात्मक सुधारणा होत असल्याचा दाखला आमदार पाचपुते यांनी दिला. दरम्यान काही नागरिकांनी आपल्या तक्रारींबाबत समाधान व्यक्त केलं, तरी काहींनी मात्र आपले काम अनेक जनता दरबारी होणे न झाल्यामुळे तहसील कार्यालयावर नाराजी व्यक्त केली. तरीही दिलेली आश्वासनं पूर्ण होतील या विश्वासानं काही नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. जानेवारी महिन्यापासून आपण श्रीगोंदा तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबारची सुरुवात केली. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतोय आणि सांगायलाही आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये आता प्रशासनाची जी काही अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामं होती ती सुद्धा मार्गी लागायला लागलेली आहेत. आता जवळजवळ आजचा आमचा 3रा जनता दरबार आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा डिपार्टमेंटचे प्रश्नच उद्भव झाले नव्हते आणि माहिती घेतल्यानंतर एक कळतं की जनता दरबारमध्ये प्रश्न विचारायला नको म्हणून बरीचशी कामं मार्गी लागतात. त्यामुळे हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आत्ता आहे आणि जनतेचे प्रश्न सुटतात आहेत. माझं अजूनही जनतेला आव्हान असेल की आणखी काही असे प्रश्न आपले प्रलंबित राहत असतील तर आपण हक्काने सांगा. आपण अधिकाऱ्यांची हा जो जनता दरबार भरवायचा मूळ उद्दिष्टच आहे की कामामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि प्रश्न हे लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण हा जनता दरबार भरवतोय आणि याच्यामध्ये सहभागी होणारे बरेचसे जे मंडळी आहेत त्यातले जवळजवळ 80 ते 90% लोकांचे प्रश्न हे एका जनता दरबारमध्ये सुटतात. काही 1-2-5% कामं अशी आहेत की त्यांना थोडासा वेळ लागतो, कारण काही कामं ही प्रशासकीय पातळीवरची असतात आणि वेळखाऊ कामं असतात. त्याच कामांना फक्त वेळ जातो, नाही तर बहुतेक कामं ही तात्काळ मार्गी लागत आहेत. काय होतं की छोट्या महत्त्वाचे मुद्दे जे असतात, एकतर पुरवठ्याचे बऱ्यापैकी प्रश्न राहतात आणि लोकांना काय होतं की याला बेनिफिट मिळतोय, मलाही मिळाला पाहिजे असं प्रत्येकाचा समज असतो आणि ते तांत्रिक अडचणी आहेत. शासनाच्या तांत्रिक अडचणी अशा आहेत की 1 एकरपेक्षा जर क्षेत्रफळ असेल तर त्यांना पुरवठ्यामध्ये किंवा कुपनामध्ये घेता येत नाही. पण हे लक्षात न येता लोक अर्ज करत राहतात आणि मग आमच्या अर्जाला न्याय मिळत नाही. तेव्हा असे केसेस निकाली निघायचा प्रमाण आहे आणि त्याचबरोबर रस्ता केस हे कायम राहणारच आहेत, पण रस्ता केसचं प्रमाण आता कमी व्हायला लागलेलं आहे. हे अनेकदा काय झालं, मध्ये आपल्याकडे तहसीलदार 2 वेळेस चार्जेस बदलले. आधी तहसीलदार होते, त्यांच्या जागी दुसऱ्या तहसीलदारांकडे चार्ज आला, त्यानंतर आणखी 3रे तहसीलदार आले. त्यामुळे अनेकशा केसेस ज्या निकालावर होत्या, ज्याला निकाल होणं अपेक्षित होतं पण ते वेळेत काही निकाल झाले नव्हते, त्यामुळं हे काही प्रश्न परत आलेले आहेत. पण महसूल खात्याने पण आता स्वतः स्पॉट पाणीला तहसीलदारांनी जाण्यापेक्षा त्या ठिकाणचे जे तलाठी असतील किंवा मंडल अधिकारी असतील यांना त्यांनी अधिकार देऊन स्पॉट पाहण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. त्यामुळे अनेकशे केसेस ह्या लवकर मार्गी लागतील असं चित्र तयार झालेत आणि आता त्या अनुषंगाने कामं पण सुरू झालेली आहे. आता होऊन जातील. काय होतं की मधल्या काळामध्ये ज्यावेळेस बदल्या झाल्या, ज्या बाहेरच्या तालुक्यातून आले होते, प्रत्येकाचा प्रयत्न असतो की परत आहे त्या ठिकाणी बदली करावी. पण ज्यावेळेस आता लक्षात आलं की बदल्या होणार नाही तर अनेक ठिकाणच्या सर्कल्सनी चार्ज घ्यायला सुरू केलेले आहेत. जे चार्ज घेत नाही आहेत त्यांना नोटिसेस इश्यू करायला वरनंच कलेक्टर ऑफिसवरनं त्यांनी तशा तोंडी सूचना गेलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की पुढच्या आठवड्याभराच्या आतमध्ये बहुतेक सगळे काय म्हणणार सर्कल असतील हे चार्ज घेते. कोणते अनुभव असतील तुम्ही हक्काने सांगा. मी आधीही सांगितलं की झापणं किंवा काय म्हणतं झाडाझडती करणं हे काम आमदाराचं नाहीच आहे. हा स्टंटबाजी होतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर 100रातले 90 कामं मार्गी लागतात. 90% कामं होणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. काही कामं अशा असतात की तात्काळ मार्गी लागू शकत नसतात. त्यामुळे आमचा मुळात व्यक्ती स्वभावात चिडणं नाही आहे.
त्यामुळे चिडून कुणाला बोलायचा हा काही विषय राहत नाही. शेवटी माणसाचा व्यक्तिस्वभाव बदलू शकत नाही. आमचं मत असं एक काम होतं की नाही हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर अशा स्पेसिफिक कोणाच्या तक्रारी असतील तुम्ही सांगा, आपण संबंधित प्रकरण पाहून नेमकी काय अडचण आहे किंवा टोलाटोलीची उत्तरं असतील किंवा संबंधित लोकांना त्या ठिकाणी शासन काय म्हणा अधिकाऱ्यांकडनं वारंवार सांगून सुद्धा जर मार्ग निघत नसेल तर तुम्ही निदर्शनास आणून द्या. आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून संबंधितांवरती मग त्या अधिकाऱ्यांना शेवटी प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. तर आमच्या केसमध्ये आम्ही जाब विचारत नाही पण काम मात्र मार्गी करून घेतो. शेवटी गोड बोलून काम होतं का रागवून होतं याच्यापेक्षा काम होतं की नाही याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. माझा अनुभव असा आहे की मगाशी जसं 80-90% कामं ही होत आहेत, 10-5% ही राहणार आहेत. कारण सगळी कामं मार्गी लागू शकत नाहीत. कारण काहींना तांत्रिक अडचणी असतात, काहींच्या ह्या स्तरावरची कामं नसतात. कारण आता काय होतं, जनता दरबार असल्यामुळे अनेक लोक घेऊन येतात. काही कलेक्टर ऑफिसची कामं असतात, काही तर म्हणजे मध्ये मगाशी एक काम असं होतं की ज्याच्यामध्ये GR दुरुस्तीचं काम होतं. त्यामुळे ही कामं हितं नाही होऊ शकत, ती योग्य ठिकाणी मांडावी लागणार आहेत. आणि जी तालुक्याच्या बाहेरची कामं आहेत, जिल्हा स्तरावरची असतील, राज्य स्तरावरची असतील, या कामांना थोडासा वेळ लागणार आहे. ती काही लगे होऊ शकत नाहीत. आणि काही व्यक्तिगत कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारीसुद्धा आम्ही शासकीय पातळीवरच्या सोडू शकतो. वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टींना काही मर्यादा येतात. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.